जळगाव महापालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात येत आहेत। यावेळी त्यांचा रोड शो होणार असून दुपारी 3 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रोड शोची सुरुवात होणार आहे। नेहरू चौक, लाल बहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक, गोलाणी मार्केट परिसरातील मार्गावरून हा रोड शो मार्गक्रमण करणार आहे। यासाठी महाविजय रथ सजवण्यात आलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी। जळगाव महापालिकेच्या रणसंग्रामला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। आज भाजपच्या वतीने भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आलेले आहे। या रोड शोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती लाभणार आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणावर जी आहे ती तयारी इथे सुरू करण्यात आलेली आहे। भाजपचा विजय रथ इथे तयार करण्यात आलेला आहे। म्हणजे एक प्रकारे भाजपला आपल्या विजयाचा निर्धार झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य रोड शो आज आयोजित करण्यात येणार आहे। खरं तर महायुतीचे 63 उमेदवार जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। 12 उमेदवार जे आहेत महायुतीचे ते आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता या 63 उमेदवारांसाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव शहरात येणार असून त्यांच्या प्रचाराचा आज मोठ्या प्रमाणात शुभारंभ करणार आहेत। आपण बघू शकतो की विजयाची रॅलीच ही असेल असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा जो महासंग्राम आहे तो सुरू झालेला आहे। महायुती जी आहे ती प्रचारात पुढे आहे। महाविकास आघाडीकडून ज्या पद्धतीने प्रचार व्हायला हवा त्या अनुषंगाने अजून मोठे नेते जे आहेत ते प्रचारात उतरलेले नाहीयेत। मतलब भाजपकडून जे आहेत ते स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे येऊन रोड शो करतायत। एकीकडे खरं तर महाविकास आघाडीने पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की अनेक उमेदवार त्यांचे निवडून आणण्याचा, मात्र दुसरीकडे महायुतीने निवडणूक होण्यापूर्वीच 12 उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून देखील आणलेले आहेत। त्यामुळे कुठंतरी हा भाजपचा मोठा विजय, महायुतीचा मोठा विजय मानला जातोय। आपण बघू शकतो की हा जो रथ आहे हा फुलांनी सजवलेला आहे, त्याचबरोबर मोठमोठे होर्डिंग्स इथं लावलेले आहेत। त्यामुळे भाजप आणि महायुतीला कुठंतरी अशी शाश्वती आहे की आपले मोठ्या संख्येने इथे उमेदवार जे आहेत ते निवडून येणार आहेत। खरं तर मंत्री गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे आमदार राजूमामा भोळे असतील, या सगळ्यांनी आपल्या भाषणांमध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही इथे 70 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास त्यांनी आधीच आपला विश्वास दाखवलेला आहे। त्यामुळे निवडणुकीनंतरचं चित्र काय असणार हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। आज होणारा रोड शो जो आहे तो 3 वाजेपासून हा रोड शो सुरुवात होणार आहे। 3 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत हा रोड शो चालणार आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, मंत्री गिरीश महाजन असतील, आमदार राजूमामा भोळे असतील, मंगेश चव्हाण असतील, महायुतीचे नेते असतील, हे सगळे जे आहेत ते या रॅलीमध्ये, रोड शो मध्ये जे आहेत ते सहभागी होणार आहेत। त्यामुळे यानंतर आता महापालिका निवडणुकीत अजून काय नवीन बाहेर येतं ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। मोहन दुबे, LS मराठी न्यूज, जळगाव।